रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्गाला जमीन नाही, शेतकऱ्यांची वज्रमुठ। नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कडेगाव आणि पलूस तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपली वज्रमुठ बांधली असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा कडेगाव तालुक्यातील नेवरी येथून काढण्यात आली आहे। ही पदयात्रा पलूस तालुक्यातील घोगाव येथे संपन्न होणार असून या पदयात्रेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। नेवरीच्या सरपंच प्रमिला साळुंखे यांच्यासह 5 महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आत्मक्लेश पदयात्रेस सुरुवात झाली। यावेळी मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा घातलेला डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। ही भूमी क्रांतीवीरांची आहे आणि क्रांती आम्हाला नवीन नाही, ती आमच्या रक्तात आहे। प्रसंगी रक्त सांडू पण 1 इंच जमीन देणार नाही। श्रीदास होनमाने म्हणाले, प्रशासनाने आम्हाला समजून घ्यावं, आम्ही त्यांच्या विरोधात नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। जरी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आमच्या माता भगिनी नेतृत्व हातात घेतील। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे की तेल जपून वापरा, इलेक्ट्रिक गाडी वापरा, कारण देश आर्थिक संकटात आहे। मग लाखो करोडो रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग का रद्द करत नाही? हा महामार्ग रद्द केल्याने काहीही फरक पडणार नाही, उलट शेतकरी तुम्हाला आशीर्वाद देतील। उपसभापती विजय महाडिक म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन देणार नाही। प्रसंगी काठ्या काढू आणि रस्त्यावर उतरू। आत्मक्लेश पदयात्रा नेवरी गावातून आंबेगाव मार्गे भगतमाळा येथे प्रस्थान झाली। यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, कोण म्हणतं होत नाही केल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। पदयात्रेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय। यावेळी युवा नेते अमोल महाडिक, विद्याधर महाडिक, विक्रम पवार, अमोल महाडिक, माजी उपसरपंच दत्तात्रय महाडिक, राजाराम महाडिक, फौजी प्रकाश महाडिक, गणेश पवार, लखन सकट, संतोष ढवळे, रुपेश ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। एकच नजर, चौफेर खबर। पुढचं नियोजन पत्रकार विनायक बापू विभूते सांगतील। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा नेवरी ते घोगाव या पदयात्रेचं आता नेवरीच्या हद्दीतून बाळाजी फाट्यावर आगमन झालेलं आहे। आंबेगावचा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे। आता इथून वडीरायबाग आणि भगतमाळा तिथून पुढं विठ्ठलला जाणार आहे, शेवट याचं घोगावला होणार आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून आमच्या समितीचं, संघर्ष समितीचं म्हणणं एकच आहे की महामार्ग हा अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा आहे, तो रद्द झाला पाहिजे। या संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक दीपक दादा लाड आहेत, श्रीदास होनमाने, सगळे नेतृत्व करणारी योग्य माणसं आहेत। शेतकऱ्यांनी यात सामील व्हायचं आहे। आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही फक्त आमच्या काळ्या मातीच्या आईच्या बाजूने आहे। आमची आई आम्हाला वाचवायची आहे आणि आम्हाला सगळ्यांचं योगदान पाहिजे। सरकारनं, प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं गैरसमज करून घेऊ नये। आम्ही तुमच्या विरोधात नाही, ही काळी आई आमची आहे, आम्हाला हिला वाचवायचं आहे आणि आम्ही त्यासाठी काहीही करणार। शेतकरी एकजुटीचा